इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे बासमती अख्खा आणि स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवला होता. त्याच्यात चौपट म्हणजे 4 ते 4.5 वाट्या पाणी ते घेतलेलं आहे मस्तपैकी आणि ह्याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत जे दिसत आहेत म्हणजे जिरे आहे, धणे आहेत, लाल मिरची आहे, ते तमालपत्र घातलेलं आहे, चक्रफूल आहे, जावित्री आहे, मिरी आहे आणि त्याचप्रमाणे लसूण, आलं, कोथिंबिरीची देठं असतील तरी खूप छान. कांदा एक मिडियम साईजचा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, हळद घालून 15 ते 20 मिनिटं जवळपास हे पाणी आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे. तर राम मंडळी, करत आहोत आपण याकनी पुलाव. तर मस्त रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. पुदिन्याची पानं असतील तरी आवर्जून घाला, खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे पाणी उकळून छान गाळून घेतलेलं आहे आणि गाळलेले मसाले तुम्ही नंतर वापरू शकता. चला आता कढईमध्ये मस्त तूप तापून घेतलेलं आहे मस्त छान आणि त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा कापून घातलेला आहे. मस्त छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. कांदा परतला की त्याच्यामध्ये आलं, मिरची, लसूणची पेस्ट घातलेली आहे, वाटून घेतलेली, छान परतून घ्यायची आहेत आणि आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी घातलेल्या आहेत आणि भाज्या आहेत ना छानपैकी मस्त परतून घ्यायच्या आहेत, घाई करायची नाही. भाज्या खूप छान परतल्या की त्याच्यावर थोडीशी मी मिरी पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि एक छानपैकी झाकण ठेवून वाफ काढलेली आहे. आता इथं बघू शकता इतकी सुंदर वाफ आलेली आहे आणि भाज्या छानपैकी परतून मिक्स झालेल्या आहेत. हां, भाज्यांवर मी थोडं मीठ घातलं होतं भाजीच्या चवीसाठी. आता इथे मी दही घालत आहे. यखनी पुलाव म्हटल्यानंतर दही तर पाहिजेच ना. दही रूम टेम्परेचरचा वापरा आणि घालण्याआधी दही फेटून घ्या, म्हणजे चव खूप छान येते. आणि थोडं थोडं करून दही घाला आणि मिक्स करून हलवा, म्हणजे ते फाटल्यासारखं दिसत नाही आणि भाज्यांना छान कोट होतं. परत एकदा छान वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दही किती सुंदर कोट झालेला आहे भाज्यांना आणि मस्त मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण जे पाणी उकळून घेतलं होतं मसाल्यांचं, ते थोडंसं पाणी मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि एक छान उकळी काढली आहे. आणि आता उकळी आल्यानंतर आपण बासमती तांदूळ जो धुवून ठेवला होता ना तो पूर्ण घालायचा आहे ह्याच्यामध्ये छान आणि अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. नाही हलवलं तरी चालेल, तांदूळ तुटला नाही पाहिजे, तांदूळ अख्खा दिसला पाहिजे. आता तुमच्या मापाप्रमाणे तांदूळ कसा आहे त्याप्रमाणे हे मसाल्याचं उकळलेलं पाणी तुम्ही त्याच्यात घाला आणि झाकण ठेवून छान मीडियम ते स्लो या फ्लेमवर तुम्ही भात शिजवून घ्या. फार घाई करू नका. मी इथे 2 वाफ काढलेल्या आहेत, ही दुसरी वाफ आहे. दुसऱ्या वाफेमध्ये सुद्धा बघा तुम्ही पाणी थोडंसं खालच्या साईडनी शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी परत एकदा छान वाफ काढणार आहे अजून एकदा. आणि आता ही तिसरी वाफ काढलेली आहे. तर ह्या वाफेमध्ये बघा आता तुम्ही इतका सुंदर भात शिजून मोकळा छान फडफडीत झालेला आहे. तांदूळ इतका मोकळा मोकळा दिसतो, एक शीत न शीत सेपरेट दिसत आहे आणि भात खायला अतिशय सुंदर झाला होता आणि खरंच खूप छान टेस्ट लागते. आज वॅफल डे म्हणून मुलींनी सरप्राईज वॅफल्स मागवले होते, तर या खायला. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, एन्जॉय.